22 फेब्रुवारी चांदवड तालुक्यातील परसुल शिवार पुलाखाली वाहणाऱ्या परसुली चिंचोली नदीत एक मृतदेह आढळतो. हातपाय बांधलेले, कमरेला डंबल्स बांधलेले आणि पाण्यात फेकलेला ते पार्थिव पाहून परिसरात एकच खळबळ उडते. हा अपघात होता की थंड डोक्याने केलेला खून? हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. पण पोलीस तपासात जे समोर आलं ते ऐकून संपूर्ण नाशिक जिल्हा हादरला. चांदवड तालुक्यातील परसुल शिवारात 22 फेब्रुवारी रोजी पुलाखालील परसुली चिंचोली नदीत एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर हा मृतदेह निफाड तालुक्यातील उगाव येथील रहिवाशी शादब रज्जक तांबोळी वय 30 याचा असल्याचं निष्पन्न झालं. सुरुवातीला हा प्रकार नेमकं कसा घडला याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. मात्र तपास जसा जसा पुढे गेला तसं तसं या प्रकरणामागचं धक्कादायक सत्य समोर येऊ लागलं. पोलीस तपासात उघड झालं की शादब तांबोळी याचा खून हा त्याच्या स्वतःच्या पत्नीनंच कट रचून केला होता. प्रियकराशी लग्न करायचं असल्यामुळे पत्नीनं प्रियकर, भाऊ आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पतीच्या हत्या केल्याचं समोर आलं. मिळालेल्या माहितीनुसार शादबची पत्नी मुस्कान शादब तांबोळी हिचे मनमाड येथील ऋषभ मनोज वर्मा वय 23 याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या दोघांना लग्न करायचं होतं. मात्र त्यासाठी शादब हा त्याच्या आड येत असल्याचं त्यांना वाटत होतं. यामुळे मुस्कानने आपल्या भावासह काही मित्रांना सोबत घेत पतीच्या हत्येचा कट रचला. या कटात मुस्कानचा भाऊ शाहरुख शेख तसंच युवराज थोरात, सलीम शब्बीर शेख, आर्यन सुंदर जिनवाल आणि शेख एजाज शेख रियाज यांचा समावेश होता. या सर्वांनी मिळून एक योजना आखली. शादाबला सोन्याच्या दागिन्याच्या व्यवहारासाठी मनमाड येथे जायचं आहे असा बनाव करण्यात आला. या बहाण्याने त्याला मनमाड मालेगाव रोडवरील एका बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर नेण्यात आलं. तिथे पोहोचल्यानंतर संशयितांनी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. शादबच्या हातापायांना दोरीने बांधण्यात आलं. तसंच त्याच्या कमरेला डंबल्स बांधून त्याचं पार्थिव पळसर शिवारातील पुलाखालील नदीत फेकून देण्यात आलं, जेणेकरून मृतदेह पाण्यात बुडून राहील आणि हा प्रकार उघडकीस येणार नाही. दरम्यान शादब अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी त्याचा शोध सुरू केला होता. 18 फेब्रुवारी रोजी त्याच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. उगाव गावातील नागरिकांनी देखील त्याच्या शोधासाठी मोठी मोहीम उभारली होती. सोशल मीडियावर त्याच्या शोधासाठी पोस्ट केल्या जात होत्या. मित्रपरिवारांनी ऑनलाईन चळवळ उभारली होती. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र 22 फेब्रुवारी रोजी परसोल शिवारातील नदीत त्याचा मृतदेह आढळून आल्याने हा प्रकार खून असल्याचं स्पष्ट झालं आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. नाशिक ग्रामीण पोलीस न्यायवेदक पथक आणि श्वसन पथकाने घटनास्थळी सखोल पाहणी केली. तसंच शादबच्या मागील एका वर्षाच्या हालचाली, त्याचे संपर्क तसंच घटनास्थळी मिळालेले भौतिक आणि तांत्रिक पुराव्याचं बारकाईने विश्लेषण करण्यात आलं. या तपासादरम्यान पोलिसांची संशयाची सुई पत्नी मुस्कान आणि तिच्या साथीदारांकडे वळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण कट उघड झाला. विशेष म्हणजे शादबच्या शोधासाठी जवळपास 15 दिवस गावात मोर्चे काढले जात होते. मित्रपरिवार, स्थानिक नागरिक न्याय मिळावा यासाठी आवाज उठवत होते. मात्र या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा धक्का म्हणजे त्याच्या सोबत आयुष्य घालवायची शपथ घेतली होती तीच पत्नी त्याच्या हत्येची सूत्रधार निघाली. या घटनेमुळे उगाव आणि परिसरात मोठी खळबळ उडाली असून सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. प्रेमसंबंध, कट, थंड डोक्याने रचलेली हत्या आहे. या संपूर्ण प्रकरणाने नाशिक जिल्हा हादरून गेला आहे. तर मंडळी, या घटनेबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.